कधीकधी ना, आयुष्यातल्या सगळ्यात मोठे धडे आपल्याला अगदी सोक्या, लहान लहान कथांमधून मिळतात. आज आपण मराठी शाळेच्या पुस्तकातली अशीच एक छोटीशी पण खूप शक्तिशाली गोष्ट बघणार आहोत. नाव आहे धाडसी जुगी. चला तर मग बघूया नक्की काय दडलंय या गोष्टीत. बघा, फक्त एका वाक्यात किती टेन्शन आणि उत्सुकता आहे नाही का? ही एकच ओळ आपल्याला थेट गोष्टीच्या अशा एका क्षणी घेऊन जाते जिथे धोका अगदी दाराशी उभा आहे. तर या कथेची नायिका आहे जुगी, एक अगदी सामान्य मुलगी. तिचे आई बाबा शेतात काम करतात आणि ते सगळेजण शेतातल्याच एका लहानशा झोपडीत राहतात. म्हणजे अगदी साधं, सरळ आणि शांत आयुष्य. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. संध्याकाळची वेळ आहे. जुगी आपला अभ्यास करतीये आणि तिची आई चुलीवर भात शिजवतीये. सगळं कसं शांत आणि रोजच्यासारखं वाटतंय. पण ही शांतता फार काळ टिकणारी नाहीये. आणि याच शांततेत गोष्टीला एक असं वळण मिळतं जिथे एका आवाजाने सगळं काही बदलून जातं. होतं काय की जुगीची आई तिला भाताकडे लक्ष ठेवायला सांगते आणि विहिरीवर पाणी आणायला जाते. म्हणजे काही क्षणांसाठी का होईना, पण आता जुगी एकटी आहे आणि जबाबदारी तिच्यावर आहे. आणि तेवढ्यातच कोकराचा बॅ बॅ असा ओरडण्याचा आवाज येतो. जुगी धावतच झोपडीच्या बाहेर येते आणि पाहते तर काय, एक लांडगा त्या लहानग्या कोकराच्या दिशेने येत असतो. विचार करा, त्या लहान मुलीच्या मनात काय झालं असेल. आणि इथूनच कथेचा खरा उत्कर्षबिंदू सुरू होतो. कारण आता भीतीवर मात करून जुगी जे करणार आहे ना, तेच तिच्या धैर्याची खरी ओळख आहे. बघा, जुगी काय करते. ती घाबरते, नक्कीच घाबरते, पण ती जागेवरच थिजून राहत नाही. ती विचार करते आणि मग कामाला लागते. ती धावत झोपडीत जाते, थेट चुलीतून एक जळतं लाकूड उचलते आणि ते सरळ लांडग्याच्या दिशेने भिरकावते. तिला आठवतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात. तिच्या याच हुशारीमुळे आणि समयसूचकतेमुळे त्या कोकराचा जीव वाचतो. आणि मग येतो तो विजयाचा क्षण. लांडगा घाबरून पळून जाताच जुगी जोरजोरात ओरडू लागते, पळाला पळाला लांडगा पळाला. हा तिचा फक्त आरडाओरडा नाही, हा तिच्या धैर्याचा आणि तिच्या विजयाचा जल्लोष आहे. आता गोष्ट तर इथं संपते, पण खरं तर या गोष्टीमागचा जो खरा अर्थ आहे ना, तो इथून सुरू होतो. कारण ही फक्त एका शूर मुलीची गोष्ट नाहीये, याच्या मागे अजून बरंच काही आहे. तिचा आवाज ऐकून तिचे आई बाबा धावत येतात. सगळा प्रकार कळल्यावर आई तिला घट्ट मिठी मारते. बाबा कौतुकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. हळूहळू ही बातमी सगळ्या गावात पसरते आणि सरपंच, शिक्षक सगळेच जण तिच्या धाडसाचं कौतुक करतात. तिच्या कृतीला सगळ्यांची शाब्बासकी मिळते. पण एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की इतकी साधी सरळ गोष्ट मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकात का दिली असावी? याचं उत्तर आहे ह्या गोष्टीच्या रचनेत. ही कथा फक्त मनोरंजन किंवा वाचनासाठी नाहीये. खरं तर हे एक खूप विचारपूर्वक तयार केलेलं शैक्षणिक साधन आहे. कसं? चला बघूया. म्हणजे बघा, ही गोष्ट ना 2 लेव्हल्सवर काम करते. पहिला लेव्हल अगदी सोपा आहे. गोष्ट वाचायची आणि समजून घ्यायची. जुगी कोण होती, तिने काय केलं वगैरे. पण दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा लेव्हल आहे ह्या गोष्टीवर विचारलेले प्रश्न, जे मुलांच्या विचारशक्तीला थेट आव्हान देतात. उदाहरणार्थ, पुस्तकात एक प्रश्न विचारलाय, जर एखादा ससा शूर झाला तर? आता आपल्याला माहितीये, ससा हा त्याच्या भित्र्या स्वभावासाठी ओळखला जातो. या प्रश्नाचं असं काही एक बरोबर उत्तर नाहीये. हा प्रश्न मुलांना कल्पना करायला शिकवतो. विचार करा, एक भित्रा प्राणी जर धाडसी झाला तर काय काय होऊ शकतं? यातूनच मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि विचार करण्याची पद्धतही बदलते. तसाच आणखी एक प्रश्न आहे, जर बैलाने कष्ट करायला नकार दिला तर काय होईल? हा प्रश्न मुलांना जबाबदारी, कामाचं महत्त्व आणि प्रत्येक गोष्टीच्या परिणामांबद्दल विचार करायला लावतो. किती सुंदर पद्धत आहे नाही का, एका साध्या गोष्टीतून एवढे मोठे विचार शिकवण्याची. आणि हेच या साध्या दिसणाऱ्या गोष्टीचं खरंच सामर्थ्य आहे. ती फक्त एक गोष्ट न राहता एक शक्तिशाली शैक्षणिक उपक्रम बनते. थोडक्यात सांगायचं झालं तर जुगीची गोष्ट ही शैक्षणिक रचनेचा एक उत्तम नमुना आहे. ती मुलांना केवळ अक्षरं आणि शब्द नाही शिकवत, तर धैर्य, समयसूचकता आणि चिकित्सक विचार करायलाही शिकवते. म्हणजे एकाच वेळी मुलांचं चारित्र्य आणि बुद्धिमत्ता दोन्ही घडवण्याचं काम ही गोष्ट करते. जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या सगळ्यांच्या लहानपणी अशी कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच असते जिने आपल्याला काहीतरी खूप महत्त्वाचं शिकवलेलं असतं. जरा आठवून बघा, अशी कोणती गोष्ट आहे जिने आपल्याला धैर्याचा खरा अर्थ शिकवला असेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.